नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्या समोर एक नवीन माहिती घेऊन आलो आहे. ठीक आहे, चला तर बघूया काय आहे ते. तर पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण जो यूज करतोय तो कसा करतो, त्याचा फॉर्म काय आहे, माहिती काय ते सर्व बघूया. ठीक आहे, तर यामध्ये द पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट द अर्लियर ऑफ टू पास्ट इव्हेंट्स. काय म्हणते, दोन भूतकाळी जे प्रसंग आहे, जे घडलेले आहे ते मांडण्याकरता आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. थोडक्यात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. ठीक आहे, मग यामध्ये ज्या दोन घडलेल्या ज्या घटना आहेत हे सांगण्याकरता आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. आता कशात हे आपल्याला ॲक्च्युली दोन पास्ट घटना या ठिकाणी मांडायच्या आहेत ते पण एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय. बरं, हे लक्षात आलं ना, पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग कशा आपण करतो किंवा कशासाठी आपण करतोय ते. ठीक आहे, तर त्यानंतर बघा याचा फॉर्म बघू. म्हणजे आपल्याला एक सेंटेन्सच्या मार्फत ज्याचा अर्थ पूर्ण राहील अशा मार्फत त्याला मांडायचं आहे. ठीक आहे, मराठीतून आपल्याला चांगलं समजणार. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस याचा फॉर्म बघा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. आणि नंतर जे काही सेंटेन्स आहे ते पण त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे, बरं त्यानंतर एक्झाम्पल बघायचा. आय हॅड फिनिश डिनर बिफोर डॅड केम होम. आता या ठिकाणी ज्या दोन गोष्टी किंवा दोन घटना ज्या सांगितल्या, प्रसंग जे सांगितले, दोन्ही पास्टमध्ये आहेत, घडलेले होते, प्रेझेंटमधले काहीच नाही आहेत. ठीक आहे, पण बोलते वेळी आपण या पद्धतीने त्याची रचना करू शकतो, हे लक्षात घ्या. तर नेक्स्ट बघा, शी हॅड लेफ्ट बिफोर आय रीच होम. ठीक आहे, द बॉय हॅड ड्रॉन बिफोर पीपल केम टू रेस्क्यू हिम. इट हॅड स्टॉप रेनिंग बिफोर वी वेंट आउट. शी हॅड फिनिश हर स्टडीज बिफोर शी गॉट मॅरिड. आता बघा, जे मी पाचही सेंटेन्स सांगितलंय या पाचही सेंटेन्समध्ये जे जे काही इव्हेंट्स आहे, ठीक आहे, ते सर्व कसे आहेत, ऑलरेडी घडलेले आहेत, बरोबर आहेत. तर अशा इव्हेंट्स मांडण्याकरता पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग नक्की करा. बोलण्यासाठी पण करा आणि लिहिण्यासाठी पण करा. ठीक आहे, इवन आता 10th आणि 12thची एक्झाम आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय महत्त्वाचं आहे. जर अजूनही पास्ट परफेक्ट टेन्स त्या विद्यार्थ्याला समजलं जर नसेल तर त्यांनी या व्हिडिओतून समजून घ्यायचं. आणि काही प्रॉब्लेम जर असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये विचारा. ठीक आहे, कुठलाही म्हणजे जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्हाला नेक्स्ट त्या व्हिडिओमधून तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून देऊ. ठीक आहे, तर नंतर याचं नोट बघा काय म्हणतं. द पास्ट परफेक्ट टेन्स इज नॉट यूज टू सिम्पली स्टेट दॅट समथिंग हॅपन सम टाइम ॲगो. दॅट आयडिया इज एक्सप्रेस विथ द सिम्पल पास्ट टेन्स. तर त्यानंतर एक्झाम्पल बघा, रवी कॉल्ड 10 minutes ago. Not Ravi had called 10 minutes ago. Ravi had called before he left for airport. Here we are talking about. लक्षात आलं? Two past events had, hence we use the past perfect for the earlier of the two actions. My mother made a cake yesterday. Not my mother had made a cake yesterday. Friends, next समोर बघा. My mother had made the cake before I returned home from school. Sometimes we use the conjunction before and after to show which action took place first. The use of the past perfect tense is optional in this case. लक्षात आलं का? जी गोष्ट I had finished my homework before dad came home, or I finished my homework before dad came home. I had learned my lesson before
आय वेंट आउट टू प्ले. आय लर्न माय लेसन बिफोर आय वेंट आउट टू प्ले. ठीक आहे. या ठिकाणी जे ॲक्शन्सचा पार्ट जो आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. टेन्स आपल्याला कसा मांडायचा आहे हे आपल्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहेत. लक्षात आलं का? तर या प्रकारे माझ्याकडून जेवढी चांगली माहिती देता आली मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच रिस्पॉन्स तुम्ही पाहता पण लाईक करत नाही. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कराल आणि नक्कीच आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा आणि जे 10th आणि 12th विद्यार्थी आहे ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा, त्यांच्यापर्यंत शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.